सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघ NDDB कडे वर्ग करण्याबाबत निश्चित झालं असून बोर्ड बैठकीमध्ये याचा निर्णय होणार असल्याचं सांगण्यात आलं। अखेर सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ NDDB कडे वर्ग करण्याचं ठरलं असून येत्या 7 जानेवारी रोजी होणाऱ्या बोर्ड बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। दरम्यान दूध संघाचा कारभार सक्षमपणे चालवणं अशक्य असल्यानं प्रभारी व्यवस्थापकीय संचालक सुजित पाटील यांना कार्यमुक्त करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघाचा आर्थिक डोलारा कोसळल्यानं शिवाय दररोज तोट्यात वाढ होत असल्यानं दूध संघ आता कसाबसा सुरू आहे। जिल्हा संघ असं म्हटलं जात जरी असलं तरी गाव पातळीवरील एखाद्या दूध संस्थे इतकंही संकलन सध्या होत नाहीये। जानेवारी महिन्यात प्रतिदिन 50,000 लिटर दूध संकलन होत होतं ते आज फक्त 5,000 लिटरवर आलं आहे। मागील 8 ते 10 वर्षांपासून संघाच्या आर्थिक गाडीची घसरण सुरू असताना संघाचे पदाधिकारी व ज्येष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केलं। त्याचे परिणाम आज जिल्हा दूध संघ अखेरच्या घटका मोजत आहे। दूध संघ बचाव समितीनं पत्राद्वारे तसंच जिल्हाधिकारी यांच्यासोबतच्या बैठकीत संचालक मंडळ बरखास्त करा, NDDB कडे वर्ग करा, अकार्यक्षम अधिकारी हटवा आणि इतर मागण्या केल्या आहेत।